जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज की। अरे रक्त पेटू द्या ह्या धमन्यामध्ये। एक एक महाराष्ट्राला ज्यांनी महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, या देशासाठी रक्त सांडलं, त्या जातीवरती जर आज येत असेल आणि त्याला कोणी आव्हान करत असेल तर मराठ्यांनी काही बांगड्या भरलेल्या नाहीत हे ध्यानात ठेवा। आणि एक सुरेश अण्णा धस, एक दसकटल्यानंतर तुमचं पाणी पाणी होतंय हे लक्षात ठेवा। भाल्याला जसे गवताला जसे भाले फुटतात ना, तसे इथल्या मातीला सुद्धा भाले फुटतील हे लक्षात ठेवा आपण। आणि म्हणून संतोष अण्णा देशमुख यांचा ज्या पद्धतीने तुम्ही निर्गुण खून केला, तुम्ही हत्या केली, त्यांचे हाल केले। अरे एक सर्वसामान्य माणसाला एक चापड मारली तर त्याचं डोकं भिन्न होतं। तुम्ही आमच्या पोरावरती ज्या पद्धतीने अन्याय केला, अरे 350 वर्ष झाले माझ्या छत्रपती संभाजी राजाचा झालेला अन्याय आम्ही विसरू शकत नाही। आणि पुढच्या 100 वर्ष ही आमची जनता संतोष अण्णावरती झालेला अत्याचार आम्ही विसरू शकत नाही हे लक्षात ठेवा। आणि म्हणून तुमचा वाल्मिक करार असेल, कोण असतील त्याचा हक्क असेल ना तर बाका असेल, अण्णा सोनारे बाप्पू आवाज द्या। आपण सगळेजण एक आहोत आणि परळी ही काय कुणाच्या बापाची जागिरी नाहीये, ही तुमची आमची आहे। कुणी आमच्यावरती आव्हान केलं, कुणी आमच्यावरती चालून आलं तर महाराष्ट्राला नाही अख्ख्या देशाला माहिती आहे मराठ्याची औलाद काय आहे। आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, जातीपातीच्या पलीकडे जा। तुम्ही खून केला, तुम्ही हत्या केली माझ्या बांधवाची। आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अनेक खून झाले, अनेक हत्या झाल्या। अरे आमचं पुणे तर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं पुणे आहे। इथल्या मावळ्यांनी छत्रपती जाती रक्त दिलं, इथल्या भूमीमध्ये रक्त वाहिलं, परंतु इथल्या रक्तानंतर एक पावसामध्ये रक्त सुद्धा या निघून जातं, परंतु इतिहासामध्ये शाही सांडलेली ती पुन्हा पुन्हा तशीच राहते। म्हणून आमचा इतिहास आहे इथल्या मावळ्यांचा। अरे तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या संतोषला त्रास दिला, अरे हे वैर्याने सुद्धा कुणी करू शकत नाहीये। आणि तुम्ही केल्यानंतर तुम्ही शत्रूच्या बचावासाठी आजपर्यंत अण्णा या पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक या ठिकाणी हत्या झाल्या, अनेक खून झाले, परंतु इथल्या एकाही मराठ्याने आपल्या जातीच्या मराठ्यासाठी किंवा कुणासाठी जातीचा आग्रह धरला नाही किंवा खून करणाऱ्याच्या पाठीमागे इथला समाज राहिला नाही। आणि तुम्ही समाज म्हणून प्रतिमोर्चे काढता, आव्हान देता आम्हाला आव्हान देणारा या भूमीमध्ये निर्माण व्हायचं, अजून त्याची जात पैदा व्हायची। आणि म्हणून संतोष अण्णाच्या कुटुंबावरती जर तुमची वाईट नजर असेल तर तुम्ही जर त्यांच्या कुटुंबाला आता नुसता केसाचा धक्का जरी लावून दाखवा, आम्हाला सुद्धा घरात घुसायला आम्हाला शिक्षण ट्रेनिंग घेण्याची गरज नाहीये। आणि म्हणून या महाराष्ट्राला सुसंस्कृत असा पणा दिलाय। या महाराष्ट्राने कायम चांगल्याची बाजू राखलेली आहे, चांगल्याची बूज राखलेली आहे। आम्ही कधी जातीवाद केलेला नाही। 18 बगड 12 बलुतेदार सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे, परंतु तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करत असाल। म्हणून अजितदादांना आणि मुख्यमंत्र्यांना मी हे सांगतो की आपण खरोखर केवळ फक्त धुळपेक करू नका। जनता आता निर्बुद्ध राहिलेली नाहीये। तुम्ही एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने गोड बोलल्यासारखं करायचं, हे धंदे आता बंद करा। महाराष्ट्राला खरोखरच तुम्हाला न्याय द्यायचा असेल, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल, आणि जो लढा या विचारपीठावरती आणि या समोर जनतेने जो हातामध्ये घेतलेला आहे, तुम्ही जर न्याय दिला नाही तर महाराष्ट्रामध्ये हे वातावरण वेगळ्या दिशेने जाईल। आणि म्हणून हे वातावरण तुम्हाला रोखणं अतिशय अवघड होईल। म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी योग्य दखल घेऊन आकाचा जो बाका आहे ना, त्या बाकाला पहिले खाली करा तुम्ही। धन्यवाद। त्याला पहिले या सत्तेपासून दूर ठेवा आणि जे काही करायचंय ते तुम्ही योग्य रीतीने या महाराष्ट्राला दाखवून द्या। संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या या दुःखामध्ये आपण सगळेजण बरोबर आहोत आणि त्यांच्या बरोबर कायम राहू। जय शिवराय, जय जिजाऊ। या आजच्या जनाक्रोश मोर्चातील शेवटची 2 प्रेरणादायी आणि महत्वाची भाषणे होणार आहेत।